नमस्ते. मी अश्विनी. मी राहते स्वीडनमध्ये. तर आता सध्या इकडे हळूहळू उन्हाळा सुरू झालेला आहे. तितकं जास्त टेम्परेचर नाही आहे, पण थंडी पण खूप कमी झालेली आहे. थंडीमध्ये इथे मायनस मध्ये टेम्परेचर जातं. स्नोफॉलसुद्धा असतो. सध्या आता इथे स्प्रिंग चालू आहे आणि टेम्परेचर पण एक 10 ते 15च्या रेंजमध्ये आहे. त्यामुळे खूप जास्त थंडी देखील नाही. तर आज टेम्परेचर खूप छान होतं. 16 डिग्री होतं. पूर्ण फुल डे सनी होता. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज आपण बार्बिक्यू पार्टी करूया. तर बार्बिक्यू पार्टी करण्यासाठी इथे मी चिकन घेतलेलं आहे. तर बरेचसे ॲटम असतात, तर आम्ही सगळेजणे डिस्ट्रीब्यूट करून घेतो. तर मी चिकन घेतलं होतं. तर चिकनला मॅरिनेट करायचं आहे. तर इथे मी लेग पीस घेतलेले आहेत. तर ते लेग पीसची जी स्किन असते तर ती काढून घेतली, त्याला कट्स मारून घेतले आणि थोडेसे बेसिक मसाले टाकलेले आहेत. काही मसाले मी शॉपमधनं रेडीमेड आणले, जसे मॅरिनेशनचे स्पेशल मसाले असतात तर ते मसाले मी टाकले आणि थोडेसे आपले घरगुती मसालेसुद्धा टाकले, कारण यांचे जे मसाले असतात तर ते तिखट नसतात. त्यामुळे आपले घरगुती लाल तिखट किंवा गरम मसाला, थोडी कस्तुरी मेथी, दही, हळद, धनाजिरा पावडर, तेल, मीठ असं आपले काही घरगुती मसाले जे आहेत ते सुद्धा टाकलेले आहेत आणि व्यवस्थित असं आपल्याला हे चिकनला लावून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित असं आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे आणि हे चिकन आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे. साधारणतः मी 1 ते 2 तास हे चिकन ठेवणार आहे. हे चिकन जेवढं मसाल्यामध्ये छान मुरेल त्याची चव तेवढी छान येणार आहे. तर हे व्यवस्थित मी लावून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे चिकन आपण शिजवणार नाही, तर आपण हे कोळशावरती छान असं भाजून घेणार आहोत. तर हे मी फ्रीजमध्ये आता 2 तास हे ठेवणार आहे. तर सध्या इथे स्प्रिंग चालू आहे, त्यामुळे सगळीकडे अशी छान छान फुलं आलेली आहेत. तर हे जे झाड आहे तर हे चेरी ब्लॉसमचं झाड आहे. तर सध्या अशी ही सगळीकडेच तुम्हाला अशी पिंक कलरची फुलं दिसतील. तर ही झाडं आमच्या घरापासून अगदीच जवळच्या गार्डनमध्ये आहे आणि दरवर्षी जेव्हा अशी ही फुलं येतात तर आम्ही ह्या झाडांसोबत मस्त असे फोटो शूट करतो. तर ही झाडं ही फुलं वर्षातनं एकदाच येतात. वर्षभर ह्या झाडाला फुल नसतं. फक्त 15 दिवस ही फुलं ह्या झाडाला राहतात आणि 15 दिवसानंतर ही फुलंचा कलरसुद्धा चेंज होतो आणि हळूहळू याची सगळी फुलांची पानं पडून जातात आणि फक्त पानं राहतात. तर असे स्प्रिंगमध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अशी ही झाडं दिसतील, असे रंगीबिरंगी फुलं दिसतील, कारण एक 5 ते 6 महिन्यानंतर असं हे वेदर पाहायला आपल्याला मिळतं. कारण 5 ते 6 महिने प्रचंड थंडी असते, झाडांना पानं नसतात, अगदी ही झाडं निर्जीव होऊन जातात. पण जेव्हा स्प्रिंग सुरू होतं तर एकदम छान असे आनंदाने ही झाडं बहरतात, छान असे त्याला फुलं येतात. सगळीकडे अशी मस्त अशी हिरवळ तयार होते. सगळीकडे जमिनीवरती सुद्धा छोटी छोटी अशी फुलांची चादर पसरल्यासारखं अशी फुलं येतात. सध्या आता ट्युलिपचा सुद्धा सीझन आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ट्युलिपची सुद्धा फुलं तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे गार्डन आहे. तर ह्या गार्डनमध्ये हे चेरी ब्लॉसमची झाडं आहेत. तर ह्या फुलांचा कलर पिंक असल्यामुळे ह्या गार्डनला देखील नाव पिंक गार्डन असं आहे. तर हे झाड आहे ॲपलचं. तर आता ॲपलच्या झाडाला सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान अशी फुलं आलेली आहेत. सगळीकडे आता ह्या सीझनमध्ये सगळीकडे तुम्हाला फुलंच दिसतील, कारण सध्या स्प्रिंग आहे. त्यामुळे सिटीमध्ये सुद्धा असे छान छान मोठ्या कुंड्यांमध्ये झाडं लावलेली आहेत आणि जेव्हा पण असं वेदर छान असतं तर सगळे असे लोक बाहेर पडतात आणि छान असे पार्टी करतात, खूप मस्त एन्जॉय करतात. आणि आता सध्या तरी एक 15 डिग्री टेम्परेचर आहे आणि थंडी तितकी नाही आहे जेवढी विंटरमध्ये थंडी असते. कारण विंटरमध्ये अगदी -10 पर्यंतसुद्धा टेम्परेचर इथे जातं, भरपूर स्नोफॉल असतो
आणि आम्ही छान असं फोटोशूट केलं. आणि इथे आम्ही गार्डनमध्ये आलो तर इथे प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे बार्बिक्यूसाठी तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात. इथे अशा त्यांनी शेगड्या ठेवलेल्या असतात. घरून आपण आपलं साहित्य घेऊन यायचं, कोळसे घेऊन यायचे आणि अशा इथे शेगडीवरती जे चिकन असेल, व्हेज असेल तर ते आपण भाजून इथे आपण पार्टी करू शकतो. तर इथे बसायला सुद्धा त्यांनी जागा दिलेली असते. आणि समरमध्ये तर इथे प्रचंड गर्दी असते. सगळेच लोक असे छान असे बार्बिक्यू पार्टी करतात आणि खूप भारी वाटतं. तर असं इथे आमचे इथे 5-6 फॅमिली आहे आणि आम्ही सगळे मिळून इथे मस्त असे पार्टी करतो. मुलंसुद्धा खूप एन्जॉय करतात. तर व्हेजमध्ये सुद्धा भरपूर ॲटम होते. टिक्की होती, पोटॅटो होता, स्वीट पोटॅटो होता, पनीर होतं, मशरूम होतं, कॉर्न होतं आणि चिकनमध्ये सुद्धा लेग पीस होते. चिकन ॲटम फक्त एकच होता कारण व्हेज खाणारे लोक भरपूर होते. तर सगळ्यांनी असं मस्त असं एन्जॉय केलं आणि खूप दिवसानंतर अशी आम्ही ही पार्टी केली होती कारण इतके दिवस थंडीच होती आणि आज वेदर छान झालं होतं. तर आम्ही मस्त अशी बार्बिक्यू पार्टी केली. तर तुम्हाला ही बार्बिक्यू पार्टी आणि वेदर इथलं कसं वाटलं, व्हिडिओ आवडला का? जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.